श्री स्वामी समर्थ. नवरात्र उत्सव हा देवी भक्तांसाठी विशेष असा पर्वकाल असतो आणि हा एक व्रतोत्सव असतो ज्यामध्ये 9 दिवस आपण देवीची आराधना किंवा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले पाप किंवा आपल्या आयुष्यातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवीला आपण साकडे घालतो किंवा देवीची आराधना करतो. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र हे 3 असे विशेष पर्वकाल असतात जेव्हा देवी ही आपले मनोरथ पूर्ण करत असते. तर यंदाची म्हणजेच 2026 मध्ये पहिली पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा असून 3 जानेवारीला आपण ही शाकंभरी पौर्णिमा साजरी करणार आहोत. देवीची उपासना करून लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष असे उपाय आपण या दिवशी काय करायचे ते मी आता सांगणार आहे. त्यामध्ये पहिला उपाय असणार आहे, आपण आपल्या कुलदेवीसाठी या दिवशी मखाण्याची खीर करायची आहे आणि मखाना देवीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा करून देवीला मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याचबरोबर कुमारिका सुवासिनी यांनाही या खिरीचा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून द्यायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी दुसरा उपाय म्हणजे आपण देवीला सौभाग्य अलंकार हे वाहायचे आहे आणि त्याचबरोबर गरजू स्त्रियांना या दिवशी सौभाग्य अलंकार हे द्यायचे आहे. तसेच वस्त्र जर देता आले तर या दिवशी सुवासिनींना द्यायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी शुक्रवार असल्याने शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी गरजू स्त्रीला आपण जर तांदूळ दान करता आले तर या दिवशी दान करावे. तसेच पांढऱ्या वस्तूही मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तीला दान कराव्या. यामध्ये पांढरे अन्न, पांढरे वस्त्र आणि सुवासिक वस्तू याही या दिवशी दान केल्या तर विशेष असे फळ आपल्याला या दिवशी मिळणार आहे. या दिवशी वेलचीचा उपयोग हा जास्त करायचा आहे. वेलची देवीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी आपल्या स्वयंपाकामध्ये वेलचीचा उपयोग करावा. तसेच घर पुसताना आपण गोमूत्राबरोबर जर चिमूटभर वेलची पूड जर आपण टाकली तर सुख संपत्ती आणि घरात शांतता ही नांदणार आहे. या दिवशी विशेष असा एक उपाय हाही करायचा आहे की आपण देवीला सुवासिक असे गुलाब अत्तर हे देवीच्या पायाजवळ लावून देवीची पूजा करायची आहे. आणि देवी मंदिरामध्ये आपण जर गुलाब अत्तर जर वाहिले, एक छोटी बाटली आपण गुलाब अत्तराची देवीला पायाजवळ ही वाहायची आहे आणि मनातील इच्छा ही देवीला सांगायची आहे. उपाय अगदी छोटे आहे, नक्की करा आणि भगवतीची उपासना करून देवीला सौभाग्य अलंकार, ओटी आणि त्याचबरोबर वस्त्र हे वहा. हा जोशी दत्त अनघा वास्तुरीचा सेंटर, नाशिक.